नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-एच अपडेटवाला या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्त्याचं वितरण आहे, त्या संदर्भातला हा सर्वात मोठं अपडेट आहे मित्रांनो. तुम्हाला माहीतच असेल की PM किसान सन्मान निधीचा हप्ता जो आहे, तो 2 ऑगस्ट रोजी आपल्याला मिळालेला होता. पण भरपूर दिवस लोटल्या गेलेले आहेत, तरी आणखी नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे, तो शेतकऱ्यांना मिळत नव्हता. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा भरपूर अपडेट घेतले होते, शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. परंतु आता कुठं शेतकऱ्यांना दिलासा हा मिळालेला आहे, कारण की या योजनेसंदर्भातलाच हा सगळ्यात मोठा अपडेट आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की आपल्याला शेती कामासाठी व औषधी खरेदी, खत खरेदी यासाठी पैसा हा लागत असतो. ह्या योजनेच्या थ्रू काय होत असतं, जे स्मॉल शेतकरी आहेत, जे लहान शेतकरी आहेत, त्यांना काहीशी मदत होते. पण सरकारने या बाबतीत थोडं कठोर निर्णय घेतलेले पाहिजेत, कारण की ह्या हप्त्याच्या वेळेस खूप लेट झालेला आहे. तुम्हाला माहीतच असेल की PM किसानचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी पडलेला होता आणि आता सप्टेंबर चालू आहे. आजची तारीख 4 तारीख आहे. तर 4 तारखेला हा फक्त त्यांनी निधीचा GR इथं टाकलेला आहे. तर या निधीचा GR हा आता वितरण करण्यात आलेला आहे आणि इथं तुम्ही निधी हा किती मिळाले आहे हे पण बघू शकता. म्हणजेच काय मित्रांनो, की हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये सध्या जमा होणार नाही. जमा होण्यास आणखी वेळ आहे. आता एक तारीख ठरवण्यात येईल, त्या तारखेला तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. पण या GRमध्ये किती निधी आहे, कोण शेतकरी पात्र आहेत, काय आहे, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत. म्हणजेच मित्रांनो, 1932 कोटी रुपये हे जे आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तुमचा आता मिनिमम 15 ते 20 दिवसानंतर हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते किंवा लवकर पण होऊ शकते. तर या अनुषंगानं हा GR प्रस्तावित करण्यात आलेला आहे. GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळून जाईल, तिथून तुम्ही सुद्धा वाचू शकता. या GRचा अर्थ असा होतो की जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जात असतो, त्यासाठी हा निधी लागत असतो. आपण वारंवार आपल्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की निधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत योजनेची अंमलबजावणी होत नाही. म्हणजेच आता निधी मिळालेला आहे, निधी मंजूरसुद्धा झालेला आहे. तर आता फक्त काय करायचं आहे, जो आपलं KYC वगैरे काही तुमची बाकी असेल, काही डॉक्युमेंटची पूर्तता नसेल, तुमचे हप्ते थकीत असेल, हा 7वा हप्ता आहे. तुमचे पहिल्यापासून अगर जर काही हप्ते थकीत असतील तर ते तुम्हाला कंप्लीट करायचे. कशामुळे स्टेटस वगैरे हे सगळं चेक करून घ्यायचं आहे आणि त्याविषयी तक्रार वगैरे सगळं करून तुम्हाला सुरळीतपणे तुमचे हप्ते चालू करून घ्यायचे. आता यामध्ये काय निधी वितरित झालेला आहे. आता तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असेल की एक तारीख फिक्स करण्यात येईल, आपल्या सरकार तर्फे तारीख फिक्स करण्यात येईल. ते पण आपण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेत राहू. तारीख फिक्स झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या तारखेला डायरेक्ट DBTद्वारे हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये बघायला मिळणार आहे. तर आता टेन्शन घ्यायची नाही आहे, निधी तुम्हाला मिळालेला आहे. आता फक्त तुम्हाला वाट बघायची आहे की तारीख कधी फिक्स होते, त्या तारखेला तुम्हाला हा हप्ता देण्यात येईल. तर यामध्ये जी आपला GR आलेला आहे, त्यामध्ये तुम्ही हे पण बघू शकता की कोण शेतकरी यामध्ये पात्र आहे, शासन निर्णय काय आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचा माहे एप्रिल 25, 2025 ते जुलै 2025, म्हणजेच यामध्ये काय आहे, महिना एप्रिल महिना ते जुलै महिना ह्या महिन्याचे हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे, जो की 7वा हप्ता आहे. पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1932 कोटी रुपये इतका निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर तुम्हाला माहीतच आहे, आता ही निधी वितरण करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे आणि हा खर्च कुठून तरतूद भागवण्यात आलेली आहे या संदर्भातली माहिती इथे दिलेली आहे आणि प्रस्तावना वगैरे सगळं तुम्ही इथं वाचू शकता. तुम्हाला हा GR डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल, तिथून तुम्ही वाचू शकता. आणि याच्यामध्ये अटी शर्ती काय असतील, शेतकऱ्यांचे कर्ज खाते असतील, त्याच्यात जर पैसे जात असतील तर ते कसे काढायचे वगैरे हे सगळं इथं दिलेलं आहे. जर तुमचं कर्ज खात्यामध्ये जर पैसे जात असतील तर तुम्ही ते डायरेक्टली बँक मॅनेजरला भेटून ते पैसे काढू शकता. जे तुमचे 2,000 रुपये काय की 4,000 जे पण येतील ते तुम्ही काढू शकता. तुम्हाला कोणताही अडचण इथे येणार नाही, असं सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे.
अशा पद्धतीने हा जी आर आहे. तुम्ही जी आर पूर्ण वाचू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात येईल, तिथून तुम्ही बघून वाचू शकता. तर मित्रांनो, आता ह्या जी आर आल्यापासून शेतकऱ्यामध्ये थोडं खुशीचं वातावरण तयार झालेलं आहे, कारण की आता लवकरात लवकर पैसेसुद्धा पडण्यास सुरुवात होणार आहे. या संदर्भातलं पण अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की घेत राहू. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि खरी माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अगर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. अशीच नवीन नवीन माहिती आणि नवीन नवीन अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला रेग्युलरली बघायला मिळणार आहेत. तर जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.